आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे काय? चारही नवऱ्यांवर मार्क। थांबा गो. जगन्नाथ, तू म्हणत होतस ना की माझ्या सावलीमुळे या घरात पाळणं हलतलो. आता बघूया कुणाच्या ओटी चांदीचं नारळ पडता तो. गो सोडा बघूया आता. नको 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 देवा, चांदीचा नारळ माझ्या ओटीत नसू देत रे. काय रे जगन्नाथा, तू म्हणत होतस ना की तुझ्या लेकीमुळे या घरात पाळणं हलतलो. मग हे आता काय झालं? तू का सांगू, भाग्याचे फासे ना वेगळेच पडतात रे. काय रे, तुका पण या कळूक नाही ना? काय तुझं ज्ञान कमी पडलं का विद्या? नाही, माझं ज्ञान कमी पडलं नाही, माझी विद्या. काय ना, कधी कधी समोर जे दिसतं तेच सत्य असं आपल्याला वाटत राहतं. पण सत्यालाही कोणाच्या तरी मागे लपून राहावं लागतं. पण शेवटी असतं ते सत्यच ना, कधीतरी वर येतच. पण तुर्तास तुमच्या या सुनेला खूप खूप शुभेच्छा. अगो बाळकृष्ण, माझ्या अमरेच्या ओटीत हा गो. आता या घरात लहानग्या बाळकृष्णाची धुडू 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 अशी पावला हैसर थैसर धावतली. वहिनी, बरं झालं तो नारळ आपल्या हाती नाही आला. तर अमृता बहिणीला बाळ झाला तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. चला, 12 वाजलेत, कृष्ण जन्माची वेळ झाली. आता ज्या सुनेच्या ओटीत बाळकृष्ण असा ना, तीच सून म्हणजे माझे अमरीच पूजा करतली. हा, तू काय तुझा हट्ट सोडणार नाहीस ना? माझा हट्ट कसलो रे, देवान कौल दिल्या. बर अमृता, तुझ्या ओटीतला बाळकृष्ण आहे ना, तो चौरंगावर विराजमान कर.
अमृता चल पूजा कर आता. बहिणी, सावली काय केलंस तू? मी काय केलं बहिणी? काय बोलताय तुम्ही? तुला चांगलंच माहितीये मी कशाबद्दल बोलतेय ते. सावली, तुझ्या पदरी आलेला बाळकृष्ण तू माझ्या पदरात टाकलास. हे करायला खूप मोठं काळीज लागतं सावली. बहिणी, एखाद्या स्त्रीला मूल न होण्याचा त्रास मला अनुभवाने माहित नसला ना, तरी तो तुमच्या डोळ्यात दिसतो. मी तुम्हाला याआधी म्हटलं होतं ना, तुम्ही आई समान आहात माझ्यासाठी. तुमच्यात इतकी माया भरलेली आहे ना, की मी माझ्या सासरी असून तुम्ही कधीच मला आईची कमतरता भासू दिली नाहीत. शेवटी आपण एकमेकींच्या जावा जावा आहोत, पण त्यापेक्षा जास्त आपण बहिणी आहोत, आणि त्याहून जास्त आपण मायलेकी आहोत. सावली, तुझी ही भावना कळते मला. माझी पण हीच भावना होती, पण माझ्या नवऱ्याने जी चूक केली आहे त्यामुळे भविष्यात मिळणाऱ्या आनंदाला नजर लागली. आता माझी कूस अशीच रिका. बहिणी, असं नाही बोलायचं. देवाचा कौल, त्याचा आशीर्वाद कधी कोणाला मिळणार आहे हे आपण कोण ठरवणार आहे? आपण फक्त वाट बघायची असते, आणि योग्य वेळ आली ना की तो श्रीरंग सगळं नीट करेल. उद्या जर हे दान खरोखर तुम्हाला द्यायची वेळ आली तर तेही माझ्यासाठी भाग्याचं असेल.